नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स। जत शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि उद्यान उभारण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी जतचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। जत नगर परिषदेने सर्वे नंबर 510.2 ब या खुल्या जागेवर सुमारे 2 एकर क्षेत्रात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि उद्यानासाठी जागा आरक्षित केली आहे। या ठिकाणी भव्य स्मारक आणि सुसज्ज उद्यान उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जत शहरात पूर्वी शिवाजी पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान होते, मात्र जागेच्या वादामुळे आणि दुर्लक्षामुळे हे उद्यान नामशेष झाले। सध्या जत शहरातील नागरिक, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी किंवा विरंगुळा घालवण्यासाठी एकही उद्यान उपलब्ध नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। जत शहराच्या गावठाण हद्दीत सर्वे नंबर 510.2 ब 2.1 अ या ठिकाणी सुमारे 7 हेक्टर 22 आर क्षेत्र उपलब्ध असून त्यापैकी 2 एकर जागा संभाजी महाराज स्मारक आणि उद्यानासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे। सध्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान महिना सुरू असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व असल्याचे ताड यांनी म्हटले आहे। या उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक, वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य केंद्र तसेच आकर्षक बाग बगीचा अशा सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। हे स्मारक आणि उद्यान उभारल्यास जत शहराच्या वैभवात भर पडेल आणि तरुण पिढीला प्रेरणा मिळेल असेही उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी नमूद केले आहे। यासाठी शासनाकडून 2 एकर जागेस खास बाब म्हणून मंजुरी मिळवून देण्याची आणि जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे करण्यात आली आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मी आहे मच्छिंद्र ऐनापुरे आणि आपण पाहत होता आयर्विन टाइम्स।